दरम्यान लोकसभा निकालानंतर दिल्लीतनं सगळ्यात मोठी बातमी एनडीएकडून उद्धव ठाकरेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते। सत्ता स्थापनेपूर्वी उद्धव ठाकरेंना एनडीएमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठी विद्यमान केंद्रीय मंत्र्यांमार्फत संपर्क करण्याचा प्रयत्न देखील सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळते। एनडीएकडे सध्या 292 खासदारांचा पाठिंबा आहेच। उद्धव ठाकरेंचे 9 खासदार निवडून आलेत। दरम्यान उद्धव ठाकरे आमच्याबरोबरच राहतील असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केलाय, तर उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याबाबत कुठलीही चर्चा नसल्याचं मुनगंटीवारांनी म्हटलंय। सध्या अफवांचा बाजार गरम आहे अशी प्रतिक्रिया शिंदे गटाने दिलेली आहे। कालच मी उद्धव ठाकरेंच्याकडे स्वतः जाऊन ठाकरे साहेबांना भेटून आलो, त्यांचं अभिनंदन केलं, कारण त्यांनी महाराष्ट्रभर प्रचार केलेला होता आणि त्यांच्या पवार साहेबांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातलं चित्र बदललेलं आहे आणि मला सुतराम कणभरही असं वाटत नाही की तुम्ही म्हणताय तसं। ते स्पष्ट आहेत आणि ठाम आहेत आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं 2024 साली सरकार आणायचं या जिद्दीनं ते आता काम करतायत। या चर्चा निरर्थक आहे, अशी कोणतीही चर्चा या क्षणापर्यंत झालेली नाही। सध्याला अफवाचा बाजार गरम आहे, कोण कुठं जाणार आहे, कोण कुठं फुटणार आहे, या सर्व चर्चेला काहीही अर्थ नाही आहे। 8 तारखेला मोदी साहेब हे पंतप्रधान पदाची शपथ घेतील, त्यानंतरच्या ज्या काही घटना होतील त्याच्यावर कदाचित आपल्याला विचार करता येईल, परंतु अशा कोणत्याही अफवावर आता आम्हालाच असं वाटतं की कोणी विश्वास ठेवू नये, हे आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगतो।